आज ज्या अपॉर्च्युनिटी आपल्याला लाभलेल्या आहेत ड्यू टू ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन मुळे, त्या 100 वर्षापूर्वी नव्हत्या. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की यासाठी की धन्यवाद दिले पाहिजेत त्या परमात्म्याला की ज्या परमात्म्याने तुम्हाला आणि मला माणसाचा जन्म दिलेला आहे. ज्या दिवशी जन्म झालाय त्याच दिवशी आपलं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे. कोण किती वर्ष जगले माहित नाही. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळाला जीवन असे म्हणतात. म्हणून आपला जीवन आज चाललंय. आज आपण रात्री बरेच लाखो लोक रात्री झोपले की सकाळी उठत पण नाही. म्हणून आपण धन्यवाद त्या परमात्म्याला दिले पाहिजेत की त्याने आपल्याला दिवस दाखवलेला आहे आजचा. असेच चांगले दिवस जावेत, एक यशस्वी जीवन जगावं अशी आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते, प्रार्थना असते तिथं. आणि म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की तुम्ही शिक्षण घेताय ना, कशासाठी घेताय? पटपट उत्तर दिली तर फटाफट जाऊ की काही कारण काय आहे, कशासाठी शिक्षण घ्यायचं आपल्याला? पण लवकर कुणीतरी बोला लवकर. नोकरी करायला. ओके, नोकरी किती लोकांना करायची? वरात करा. नोकरी करायला ओके, ठीक आहे, 8-10 आहेत. उद्योग कोणाकोणाला करायचा आहे? उद्योग कोणालाच नाही, कोणीच वरात केला नाही. ओके, शेती कोणाकोणाला करायचंय? कोणालाच नाही करायची. सुशिक्षित बेकार कोणाला राहायचंय? तुम्ही रिस्पॉन्ड दिला नाही. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असं सांगतो की एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तुम्ही फक्त थंड राहिलं तर कसं होईल आपल्याला आता काय जग चाललंय चंद्रावर, काय गेले चंद्रावर. आपण किती दिवस डोंगरावर राहायचं, आता उतरा खाली चला काय. आणि म्हणून आता काळ बदलत चाललेला आहे. तर आपल्याला तुम्ही जे शिक्षण घेताय ते फक्त परीक्षेसाठी की डिग्रीसाठी घेत नाहीत. म्हणजे ते परीक्षेनंतर डिग्री नंतर नोकरी नंतर छोकरी, याच्यापेक्षा पलीकडे थोडं जरा चला काय. म्हणजे यासाठी की तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही जे शिक्षण घेताय ते फक्त पदवीसाठी नाहीये, तर जीवनात एक यशस्वी जीवन जगावं यासाठी तुम्हाला. आता यशस्वी जीवन, यशस्वीता म्हणजे काय? फक्त करोडो रुपये कमवणं म्हणजे यशस्वीता नाहीये. विचारवंतांनी यशाची व्याख्या 4 वाक्यात केलेली आहे. पहिली कौटुंबिक यशस्वीता, दुसरी व्यावसायिक यशस्वीता, तिसरी सामाजिक यशस्वीता आणि चौथी शारीरिक यशस्वीता. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण वेगळे रोल निभवतो ना, ते 1 नंबरची निभवा, त्याला कौटुंबिक यशस्वीता म्हणतात. व्यावसायिक यशस्वीता म्हणजे काय? की तुम्ही सगळ्यांनी नोकऱ्याच केल्या पाहिजेत, व्यवसायच केला पाहिजे असं नाहीये. मी आता हे तुमच्यासाठी 11 पुस्तकं या शाळा महाविद्यालयाला देतोय, अण्णांजवळ देतोय. ते तुमच्या लायब्ररीला येतील, लायब्ररी आहे तुमच्याकडं. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे की मी आमचे प्राचार्य किंवा यांना माझं ई बुक आहे, ते ई बुक येईल, कारण सगळ्यांपर्यंत जाणार नाही. हे पुस्तक काय आहे? ते या पुस्तकामध्ये यशाचे 111 मंत्र. एव्हरीबडी वॉन्ट्स सक्सेस, नोबडी वॉन्ट्स फेल्युअर. जन्माला आलेला प्रत्येक जीवाला यशस्वी आवडतं ना, मग त्यांना यश मिळतं का? म्हणजे मी म्हटलं यश म्हणजे कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक आणि शारीरिक या सगळ्यामध्ये यशस्वी होणं, त्याला मेगा सक्सेस म्हणतात. बरोबर आहे ना? आणि म्हणून तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं असेल ते स्वप्न पूर्ण जर करायचं असेल तर काय करावं लागेल? फोकस करावं लागेल, त्याच्यावरती करावं लागेल ना तिथं. बरोबर आहे ना? आणि म्हणून काय करावं हे नंतरचा भाग आहे. आता सध्या तुम्ही जे करताय ते बेस्ट ऑफ बेस्ट केलं पाहिजे, नंबर 1चं केलं पाहिजे. बरोबर आहे ना? शिक्षण तुम्हाला घ्यायचंय. IAS किती लोकांना IAS व्हायचं इथं? IAS, IPS, IFS, MPSC कुणाला करायची का? कोणालाच करायची नाही. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही आता लहान बाळ नाही, तर लक्षात आलं का? तुम्हाला सगळं समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि वळणंही गरजेचं आहे. कळून काय फायदा नाही त्याचा. आणि म्हणून की यासाठी तुम्हाला जर IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, जे काय व्हायचं ते व्हा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना, एव्हरीबडी वॉन्ट्स सक्सेस, नोबडी वॉन्ट्स फेल्युअर. जन्माला आल्या प्रत्येकाला यश पाहिजे ना. बरोबर आहे? तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर मी त्याचा मंत्र सांगतो तुम्हाला. या पुस्तकात लिहिलेला 111 मंत्राचा सार एका मंत्रात सांगायचा असेल आणि तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तो मंत्र असा आहे की 21 दिवस, त्याला म्हणतात लॉ ऑफ 21 डेज. 21 दिवस एखादी सवय आपण जर लावली की 22व्या दिवसापासून ऑटोमॅटिक लावतो. बरोबर आहे ना? आजपासून संध्याकाळी झोपता वेळेस आणि सकाळी उठल्याबरोबर स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आणि तो प्रश्न आहे हु एम आय. काय प्रश्न आहे? मी कोण आहे? लगेच कळेल. मी मुलगी, मुलगा वगैरे ते. त्याच्यापेक्षा पलीकडे मी एक मनुष्य आहे. आणि मनुष्य म्हणल्यानंतर मग त्याच्यापेक्षा पुढे जाऊन की असं आमचे पूर्वज सांगतात, हिंदू धर्मामध्ये सांगतात की 84 लक्ष योनी फिरून आलो एकदा मिळतो जन्म. खरं का खोटं माहित नाही, तपासायचं काही कारण नाही. तपासायचं असेल तर वर जावं लागेल. आणि वर म्हणजे इथून खाली उडी टाकली तर आपण खाली यायच्या वर जाऊ. विषयाची परीक्षा कोणी घेत नाही. पण काही त्रिकालवादी गोष्टी त्याचं मान्य केलं, ओके, जन्म दुर्मिळ. दुसरी गोष्ट अशी की
परमेश्वराने जे इतके जीवजंतू तयार केले त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त सर्वश्रेष्ठ जन्म मानवाचा काय? कारण मानवाला तीक्ष्ण बुद्धी काय म्हणले आणि एकमेव वाचा दिलेली आणि बुद्धी आणि वाचेच्या जोरावरती या मानवाने इतर प्राणी मात्रावर राज्य केले, त्यांना आपलं गुलाम केलंय. सर्कस मध्ये रिंग मास्टर बोटवर केलं तर तो सिंह हत्ती सलाम करतो, पण जंगलचं करील का? तो फडशा पडेल आपला तिथं का? कारण तो गुलाम आहे. लक्षात आलं का? तसं तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही जंगलातले सिंह होते, पण जसं जसं मोठं होत चालला तर तुम्ही सर्कस मध्ये होत चालला. कारण हा समाज तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, तू काहीच करू शकत नाही, आणि तुम्ही म्हणाल तरी मी काहीच करू शकत नाही. हे दोरखंड तोडावं लागतील तुम्हाला. त्यासाठी स्वतःला मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, मग गोल सेट करा की मला मरण्यापूर्वी काय करायचंय. नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. फेल होणं हा गुन्हा नाही, पण छोटं उद्दिष्ट ठेवणं गुन्हा. काय करायचं म्हणजे नोकरीच करायची ना, मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, IFS व्हायचंय, MPSC करायची नाही होणार का? त्याच्या खाली ते होत नाही. मी काय म्हटलं तिथं की नॉट फेल्युअर, फेल होण्याची भीती नका पाळू, पण छोटं उद्दिष्ट ठेवलं तर तो मात्र गुन्हा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने पहिल्यांदा स्वतःला ओळखा, नंतर आवडीचं क्षेत्र निवडा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतोय हा. तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला काय करायचंय? आई म्हणती डॉक्टर हो, वडील म्हणतात इंजिनियर हो, गुरुजी म्हणतात तुझी चित्रकला चांगली आहे, आणि तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये आवड असते. त्यामुळे आपल्या देशामध्ये दुर्दैवाने धोबी का कुत्ता घर का ना घाट का, ऑलिम्पिक मध्ये 140 कोटी लोकसंख्या आपली. आपल्याला किती मेडल मिळतात? मागच्या वेळेस मिळाले ते 6, एकही गोल्डन नाही, 4 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ. 140 कोटी. जपान देश माहिती आहे तुम्हाला? आपल्या महाराष्ट्र एवढा आहे. 1,500 भूकंप येतात तिथं दरवर्षी. 12 कोटी लोकसंख्या आहे, आणि त्यांचे ऑलिम्पिक मधले मेडल 100 पेक्षा जास्त असतात. मग ते आम्ही काय मेलेलायचं दूध पिलोत का? हा फरक काय आहे? याचं कारण असं आहे की तिथल्या सरकारने म्हणा, तिथल्या पोझिशनने त्यांनी की 4 वर्षापासून 7 वर्षापर्यंत त्या मुलाला त्याची आवड काय, त्याला कशात आवड आहे त्याच क्षेत्रात कंपल्सरी पाठवलं जातं. म्हणून तो आटकेपार झेंडे लावतो. आपल्याकडे होतं काय की मी म्हणलं ना, धोबी का कुत्ता घर का ना घाट का. आणि म्हणून असं करू नका. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं ना, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि म्हणून स्वतःला विचारा मी कोण आहे, माझं आवडीचं क्षेत्र काय आहे, त्या क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम. मग त्या क्षेत्रामधलं तुम्हाला टेक्निकली सगळ्या बाजूने तुम्हाला जर सगळं आलं ना, तर तुम्ही यशस्वी झाले म्हणून समजा. काय म्हणलं? एकही साधे सब सदे. एक साधलं की सगळं साधतं. सचिन तेंडुलकरची बॅट चालली, PT उषा, हुसेन बोल्टचे पाय चालले, लता मंगेशकरचा कंठ चालला, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यांची अदाकारी चालली. काय म्हटलं मी? टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांची उद्योजकता चालली. शरद पवार साहेब नाही तर मोदी साहेब किंवा देवाभाऊ त्यांचं समाजकारण, राजकारण झालं. त्यांनी काय केलं? एक क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात टॉपर गेले. आज त्यांना काही कमी आहे का? मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळालं का नाही? मग तुम्हाला सगळं पाहिजे का नाही? आणि म्हणून तुम्ही असं चूक करू नका. काय चूक करू नका? स्वतःला ओळखा, आवडीचं क्षेत्र निवडा, गोल सेट करा, काय करा, आणि त्या क्षेत्रामधलं टॉपर बना. याला म्हणतात यशस्वी. पण यशस्वी होण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असती, त्याला म्हणतात नॉलेज, ज्ञान. नॉलेज इज युअर पॉवर. ज्ञान ही तुमची शक्ती आहे. काय म्हटलं? आणि ज्ञान कुठून मिळतं आपल्याला? देवाने आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेत ना. आपण 5वी 6वीच्या शाळेतच शिकलो ज्ञानेंद्रिय. काय म्हणजे की कानाने ऐकावं, डोळ्याने पाहावं, बुद्धीने विचार करावा, आणि तोंडाने बोलावं. बरोबर आहे ना? या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून आपल्याला ज्ञान घ्यायचंय. तुम्ही शिक्षण घेताय, ज्ञान घेत नाहीत. काय झालं? शिक्षण आणि ज्ञानात काय फरक आहे? स्वामी विवेकानंदांचं नाव ऐकलंय तुम्ही? त्यांचा जन्मदिन 12 जानेवारीला असतो. तो युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद जेव्हा शाळेत गेले 5वीच्या वर्गात, तेव्हा ती प्रश्नपत्रिका आली की कोणतेही 60 पैकी कोणतेही 50 प्रश्न सोडवा. स्वामी विवेकानंदांनी प्रश्नपत्रिका सोडली, खाली नोट लिहिली, सर 60 पैकी कोणतेही 50 तपासा. याला म्हणतात बुद्धी, याला म्हणतात अभ्यास. काय म्हणतात याला म्हणतात नॉलेज. तुम्ही म्हणता सर या 6 महिन्याला ऑप्शनला काय काय टाकले तुम्ही? ऑप्शनला काय काय टाकलं? म्हणजे ते सोडून तिथं नो ऑप्शन. यशाला शॉर्टकट नसतो, आणि शॉर्टकटने मिळतं ते यश नसतं. मिळालं तर ते परमनंट नसतं, टेम्पररी असतं. आपल्याला जर परमनंट यश हवंय तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन ठेवून चालणार नाही. काय करायचंय? ऑप्शन ठेवून चालणार नाही. त्यासाठी नो ऑप्शन. म्हणजे तुम्ही, आपण रामायणाची सिरियल पाहिली तेव्हा, म्हणजे त्या समुद्राच्या कडेला त्या लक्ष्मणाला शक्ती लागती, आणि मग ते शक्ती लागल्यावरती कुणीतरी सांगतात की याला ते
जडीबुटी आणावं लागेल. ती कुठून आणावं लागेल? द्रोणागिरी पर्वत. ती कुठे येतं म्हणे? हिमालयात. आता कोण जाईल? रात्रीच जाऊन रात्री द्यायची. त्या हनुमान जांबुवंत होता त्यांचा सेनापती, त्यांना माहित होतं कोणात ताकद. त्यांनी सांगितलं हनुमंत इकडे इकडे. तो आला. काय करू महाराज? ते म्हणे आपल्याला ते हे आणायची जडीबुटी. कुठे? म्हणे ती द्रोणागिरी पर्वत. तो कुठे? हिमालयात. आता जाऊन रात्री दिवस उगायच्या आत परत यायचं. कसं येणार तिथं? मग रॉकेटच्या स्पीडने हनुमंत निघाले, गेले तिथं उतरले. तिथं उतरले विद्यार्थी म्हणून गेले. तिथे गेल्यावर ते सगळीकडे लुक 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 करायला लागलं. कोणती जडी कोणती बुटी कळा. मग त्यांनी काय केलं असेल? व्हॉट्सअप कॉल लावला तिकडून. व्हॉट्सअप कॉल हे दाखवलं चित्र. केलं असेल का? केलं असेल का? नाही. मग काय केलं त्यांनी? त्या द्रोणागिरी पर्वताच्या खाली हात घातला, वर उचललं आणि आपण सगळ्या हनुमंताचा फोटो कसा बघतोय तो? नो ऑप्शन. काय ऑप्शन बिप्शन काय नाही. जे घ्यायची ती घ्या, जडी घ्या नाही तर बुटी घ्या, पण माझ्या लक्ष्मणाला दुरुस्त करा. तुम्ही हे जीवनामध्ये तुम्हाला ऑप्शन घेऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुमच्यावरती विश्वास पाहिजे आणि श्रद्धा गुरुजनावर आणि आई वडिलांवर असली पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास कसा असतो? तुमच्यापैकी किती लोकांनी गीता वाचली सांगा? वरात करा. किती वाचली? नाही कोणी वाचली. सगळे पाकिस्तान मधून आले काही? हिंदू नाहीत काही सगळे? कोणी कुराण कोणी वाचलंय? अच्छा, कुराण वाचलंय. तेव्हा 3 मुली दिसत आहेत मला आणि त्या तिन्ही कुराण वाचलंय. पण या 90% जे हिंदू आहेत याच्यापैकी कुणीही गीता वाचलेली नाही. ज्ञानेश्वरी कोणी वाचली का? नाही वाचली. वाचली. ओके, ठीक. त्या मुलींनी वाचली, पण ते मागे जे दिसतात ना ते पोरं सगळे त्यांनी काय वाचलेलं दिसत नाही. ते सगळे मुली सिन्सिअर असतात. हो, मुली सिन्सिअर. ओके, ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? हो, कुणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी. तुमच्या इतकी हुशार तुम्हीच राहू खरं सर. पण कुठे लिहिली? आळंदीला. जिथे लिहिली असेल तिथे आम्हाला काय करायचं? ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात असं, शक्य 1212 तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. आता समजलं तुम्हाला? नेवासा गावामध्ये पेस खांबाला तुमच्याच वयात ते ज्ञानेश्वर महाराज बसले होते. तुमच्याच वयात होते, तुमच्यापेक्षा मोठे नव्हते. लक्षात आलं का? कदाचित थोडेसे छोटे असतील. बसले होते. त्या गावात एक माणूस मेला होता. माणूस मेल्यावर त्याची अंत्ययात्रा निघती. निघाल्यावर वेशीमध्ये थोडा विसावा म्हणून टेकवतात ना तुमच्याकडे? ओके, टेकवल्यावरती त्याची जी बायको होती, पत्नी होती, तिला वाटलं कोणीतरी साधू महाराज दिसतायत म्हणून ती गेली आणि त्यांच्या पाया पडली. अंत्यविधी झाला नव्हता, हातात बांगड्या होत्या, त्यामुळे पाया पडताना बांगड्याचा आवाज आला. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे झाकलेले असतानाच आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. असं बोलल्याबरोबर ती बाई मोठ्यात रडायला लागली. महाराज तुमचं डोकं बिकं फिरलं काय? माझा नवरा मरून पडले आणि तुम्ही सौभाग्यवती भाऊ म्हणताय? माझं काही चुकलं कुठे आहे तुझा नवरा? ती काय तिथे पडले? चल म्हणे. ते गेले. ज्ञानेश्वर महाराज गेले, तोंडावरनं हात फिरवला आणि म्हणले उठा सच्चिदानंद बाबा उठा. आणि असं म्हटल्यावर ते मड उठून बसलं ना. लक्षात आलं का? म्हणजे त्या मढ्यात ताकद नव्हती, ताकद होती त्या ज्ञानेश्वरामध्ये होती. लक्षात? त्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या श्रद्धेमध्ये, त्या विश्वासामध्ये होती. त्या ज्ञानेश्वरी बद्दल संत नामदेव महाराज म्हणजे एकनाथ महाराज काय म्हणतात माहिती तुम्हाला? की भावधरुणी वाचेत ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावे. हरी म्हणजे पांडुरंग, भाव म्हणजे विश्वास, भावधरुणी. बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला तुमचे पुस्तक म्हणजे तुमची ज्ञानेश्वरी, तुमचे अकॅडमिक बुक्स म्हणजे ती तुमची ज्ञानेश्वरी, आणि तुमचे हरी म्हणजे सय्यद सर किंवा म्हणजे बाकीचे सगळे मंडळी, हे शिक्षक मंडळी तुमचे आहे सर, तुमचे ते हरी तुमचे, ते तुमच्यावर कृपा करतील. यासाठी तुम्हाला समजणं गरजेचं आहे काय करायचं आणि काय नाही. म्हणजे आज आपण बघतोय की आज आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा शेतकऱ्यांचे काय हाल झाले. आज परिस्थिती अशी की शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही, म्हणजे सरकारी नोकरी मिळत नाही, धंदा करता येत नाही. आज या तरुणांची हिकत झालेली. अनएम्प्लॉयमेंट पेक्षा अंडर एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. एका बाजूला देशामध्ये मोकळ्या हाताला काम मिळत नाही, पण मी म्हणतो कामाला हात मिळत नाही. आज बेकाराची संख्या का वाढलेली तिथं? कारण हे फक्त मी म्हणलं फक्त काय शिक्षण घेत आहे, ज्ञान घेत नाही, शिक्षण घेतात. विद्यालय येत नाही, विद्या घ्यायला पाहिजे तिथं. म्हणजे 100 पैकी 35 मिळणं म्हणजे ते शिक्षण आहे, आणि उरलेलं 65 नाही म्हणजे ते ज्ञान आहे. काय म्हटलं मी? स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलेलं आहे ते सगळं, ते जरा तुम्हाला कधी कळालं तर म्हणजे ते की तुमच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला कधी. स्वामी विवेकानंद एकदा त्या
धर्म परिषदेमध्ये व्याख्यान द्यायला जाणार होते, तर घरी गेले, आईला आशीर्वाद घ्यायला. म्हणे आई मी तिथं चाललोय पण तिथं यशस्वी होईल का? आई म्हणली तो चाकू पडलाय तेवढा मला उचलून दे. स्वयंपाक करत होते, भाकरी करत होती. स्वामी विवेकानंदांनी चाकू घेतलाय पण तो असा द्यायच्याऐवजी असा धरला. म्हणजे आपण मूठ धरतो ना, त्यांनी पातळ धरलं आणि आईकडे केली मूठ. आईने घेतलं, आई म्हणली बाळा तू हे असं उलट का धरलंस? ते म्हणलं आई देणारा माणूस सावध असतो पण घेणारा माणूस बेसावध असतो. मी जर मूठ धरली असती तर पातळ तुझ्याकडे केलं असतं तर तुझ्या हाताला कापलं असतं आणि तुला कापू नये, रक्त निघू नये म्हणून मी असं केलं. आई म्हणली बाळा तू जर दुसऱ्याबद्दल इतका चांगला विचार करत होतो, तू हे धर्मपरिषद काय जीवनात तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि आई वडिला इतका मोठा आशीर्वाद जगात कोणाचाही नसतो, म्हणून तुम्ही आई वडिलांना कधी विसरू नका. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की यश कसं असतं. कोणाला तरुणांना सांगितलंय, काय सांगितलं त्यांनी? ते एकदा रस्त्याने चालले होते, एक मूर्तिकार मूर्ती घडवत होता, मूर्ती घडवत संगमरवरी. त्याला म्हणलं बाळा तू काय करतो रे? तर ते म्हणे की मी मूर्ती घडवतोय म्हणे. तर म्हणे कोणाची मूर्ती ती? तर म्हणे मूर्ती तिकडे बघू नका, ते तुमच्या कामाला येणार नाही, आपलं लक्ष लागत नाही ते. तर ते त्यांनी सांगितलं कशाची मूर्ती घडवतोय? तर म्हणे मी आमच्या राजाची मूर्ती घडवतोय. कसा आहे तुझा राजा? तुझ्याकडे काही फोटो बिटो आहे का? ते म्हणे नाही. मग फोटो नाही तर तू कस काय मूर्ती घडवणार? ते म्हणे त्या आमच्या राजाची मूर्ती फोटो बिटो कागदावर नाही तर ती माझ्या अंतरपटलावरती कोरलेली आहे, मला वेगळ्या फोटोची गरज नाही. आणि असं म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये इतकी सुंदर हुबेहूब राजाची मूर्ती केली. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात की युवकांनो तुमचं जे ध्येय काय, तुमचं जे लक्ष आहे, तुमचा जो गोल आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते इकडे तिकडे लिहू नका, ते तुमच्या अंतरपटलावर लिहा. त्यांच्या भाषेत सांगते, म्हणतात की मंजिल को तू मत भूल, मंजिल को तू मत भूल, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी, आज नाही तो कल, आज नाही तो कल. तुम्हाला यश मिळणारच आहे, यू प्रिझर्व फॉर दॅट, तुमचा हक्क आहे. पण त्यासाठी ते इकडे तिकडे लिहून चालेल का? नाही. तुमच्या अंतरपटलावरती तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहिलं पाहिजे आणि ते लिहिलं तर तुम्ही जीवनात यशस्वी नक्की होता. पण त्यासाठी तुम्हाला मी काय म्हटलं तिथं की तुम्ही म्हणजे कोणाचा तरी आदर्श आणि कोणाच तरी प्रेरणा लागते. कोणाचा तरी आदर्श, आदर्श कोणाचा असं मोठ्या लोकांचा असा. आपले आदर्श आणि घेत ना, एपीजे अब्दुल कलाम साहेब येतं, महात्मा गांधी येतं, बरोबर, स्वामी विवेकानंद येत, बरीच मोठमोठी. तर त्यांचा आदर्श तुमच्या पुढे असला पाहिजे, कोणाचा तरी आदर्श आणि कोणाच तरी प्रेरणा. महात्मा गांधींनी सांगितलं की बिहाइंड एव्हरी सक्सेस, प्रत्येक यशाच्या पाठीमागं बिहाइंड एव्हरी सक्सेस देयर इज 99% इज द लेबर अँड 1% इज लक. कुठल्याही यशाच्या पाठीमागं 99% कष्ट असतं आणि 1% नशीब असतं, बरोबर आहे ना? पण सांगितलं महात्मा गांधी मराठी महाराष्ट्रातले होते का? गुजरातचे होते. त्यामुळे त्यांना लागू आहे. आणि आमचे मराठी माणसं त्याचे उलट करतात. काय करतात? ते म्हणतात 99% कष्ट आणि 1% नशीब. आम्ही काय करतो? 1% कष्ट आणि 99% देरे हरी पलंगावर, देरे हरी खटल्यावर. खटलाही तुटला आणि पलंग तुटलं, आम्ही जिथली तिथे. असं करून चालेल का? आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा, आदर्श बाबासाहेब आंबेडकरांचा. शिवाजी महाराज म्हणजे फक्त शिवजयंतीला डीजे लावायचं आणि डांगची हे तरुण पोरं दारू पितात नाचतायत, ह्याला शिवजयंती म्हणतात का? ते छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला जर ओळखायचं असलं तर माझ्या मते की मला जे कळालं, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी म्हणजे सी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका. शिका वाचा जिंका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, इतर दुसरे कोणी नाहीत ते. आणि म्हणून शिवजयंतीला डीजे लावून बाकीचा तमाशा करण्यापेक्षा कीर्तन प्रवचन करायला बोला, एखाद्या व्याख्यातांना बोला, त्यांचे 2 शब्द कानावर पडू द्या. आदर्श बाबासाहेब आंबेडकरांचा घेतला पाहिजे. त्यांचा जन्म कुठे झाला? आम्ही नुसतं रडत बसतो, हे वाईट ते वाईट ते वाईट, आम्हाला हे नाही ते नाही. रडत बसू नका, तुमच्याकडे दुसरीकडे पाहू नका. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थांनी म्हटले, बाबासाहेब आंबेडकरांनी काय ते काय म्हटले त्यांनी की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पिणार तो कर्तृत्वाने गुरगुरणार. कशाने गुरगुरणार? त्याने सांगितलं युवकांनो शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे एकमेकाचे डोके फोडू नका, आहे त्या परिस्थितीशी संघर्ष करा. काय म्हटलं मी? आहे त्या परिस्थिती की मी जिथं तिथं काय म्हटलं तिथून मला स्टार्ट करायचंय आणि मला मोठं व्हायचं. ते त्यावेळेस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की त्यावेळेस सांगत होते तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरीने 1 वेळेची भूक भागेल, पण जन्मभराची भूक भागवायची असेल तर ती ताकद या पुस्तकात आहे. कोणी सांगितलं? बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजे
आणि पुस्तक वाचलं तर तुमचं मस्तक नीट होईल, आणि मस्तक नीट झालं तर ते आयऱ्या गायऱ्या समोर नतमस्तक होणार नाही, योग्य व्यक्ती समोरच नतमस्तक होईल का नाही? तरुणांनी ते करायला पाहिजे की नाही? पण तुम्ही तुमच्या डोक्यात हवा भरून दिली की सुरू झालं ते काय म्हणजे दुर्दैवाने हे घडू नका देऊ तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये. लोकांकडे पाहू नका, ते सगळं हे तुम्हाला शिक्षित व्हायचंय, पुढे जायचंय आणि जीवनात यशस्वी व्हायचंय. काय म्हटलं मी? जीवनात यशस्वी व्हायचंय. यश म्हणजे मी सांगितलं तिथं तुम्ही आता आहे, तुम्हाला आर्थिक साक्षरता कळाली पाहिजे आतापासून. दुर्दैवाची गोष्ट की आपल्या लोकांना आर्थिक साक्षरता कळत नाही. मी आता त्याच्यावरती खूप लिहितोय. माझे एक 27 व्हिडिओ येणार आहेत, 30 व्हिडिओ येतात, ते म्हणजे याचे तर व्हिडिओ आहेतच आहे. तुम्ही फक्त NB धुमाळ टाईप केलं इन्स्टावरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती, तर त्याच्यावर माझे 100 पेक्षा हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा ई-बुक हे माझं हे पुस्तक लिहिलं मी अगोदर 2020 साली, यशस्वीतेचा सुवर्ण मंत्र नावाचं पुस्तक लिहिलं. काय त्या पुस्तकामध्ये? त्या यशस्वीतेचा सुवर्ण मंत्र म्हणजे यश कसं असतं. आता सांगितलं सरांनी की माझा जन्म मांडवा या गावी झाला. वयाच्या 16 वर्षापर्यंत 57 साली झाला. आता पुढच्या 13 सप्टेंबरला मी 70व्या वर्षात पदार्पण करतोय. काय तर 16 वर्षापर्यंत माझं जग 7 किलोमीटर मध्ये होतं. अमोलक विद्यालयात शिकलो मी. 8वी 9वी 10वी 11वी शेवटची बॅच होती. त्या इकडल्या रोडला महादेवाच्या मंदिराच्या अलीकडे काय आहे तुम्हाला माहित नव्हतं, आणि आष्टीच्या पलीकडे काय मला माहित नव्हतं. आमच्याकडे सायकल म्हणजे एसटी कशी असते लांबून पाहिली होती लाल रंगाची, पण हात लावायची हिंमत झाली नाही, कारण तेव्हा 20 पैसे लागायचे ते आमच्याकडे होते. पण माझ्या आजोबा माझे पहिले आयकॉन होते. आयकॉन म्हणजे आदर्श होते. आमच्या गावात ते खूप कर्तृत्ववान अडाणी होते, अंगठी बादल होते, पण 7-8 बलुतेदाराची कामं त्यांना त्यांच्यापेक्षा चांगले यायची. सुतार, लोहार, चांबार, काय म्हटलं मी, वडारी, घिसाडी. मी 5वीत होतो तेव्हा आमच्याकडे मोठा भाता होता, तो धार लावायचा. तेव्हा गाडीच्या चाकावरती धावा चढायची, ते माझे आजोबा करायचे, आणि मी भाता फुकायचं. मला म्हणायचे, भाऊ कुठलंही काम हलकं किंवा भारी नसतं, तुम्ही किती म्हणजे आता मी एक्सलन्स म्हणतोय, पण त्यांच्या भाषेत म्हणजे उच्च प्रतीचं किती करता त्याच्यावर तुमचं यश असतं. ह्या जातीपाती नाही, ते काम करत होते म्हणून त्या जातीपाती. सगळ्यांचं रक्त एकच आहे ना, मग कशाला जात पात पाहिजे? मानव जात ही सर्वश्रेष्ठ आहे, तेवढीच जात माना, बाकीच्या जाती मानू नका. माझे आजोबा मला 5वीत होते तेव्हा पण सांगायचे, भाऊ तुला मोठं झालं का शेतकरी नाही व्हायचं, कारण आमची शेती म्हणजे धोतर फाटलेलं आहे, जोडा तुटलेला आहे, दुष्काळ. आमच्या आजोबाकडे म्हणजे 300 एकर शेती होती, पण म्हणजे सगळ्यांकडे तेव्हा होल्डिंग जास्त होतं. पण झालं काय, आम्हाला बाकीचं काय नाही आलं मराठवाड्यातल्या लोकांना, तर भागाकार फार चांगला येतो. कसा म्हणजे आमच्या आजोबाला 300 एकर शेती होती, भागिले 2 झाले 150 एकर. आमच्या वडिलांना 150 एकर शेती होती. आम्ही 5 भाऊ, 150 भागिले 5 आली 30 एकर. मला 2च मुलं आहेत, पण भागाकार चिन्ह वापरलं नाही. पण आमच्या एका भावाने दुसऱ्या भावांची भागाकार. आता मी 60 वर्षापूर्वी 300 एकरचा पाटील, आता माझा नातू 3 एकरचा पाटील झालाय. किती भागाकारामुळे 3 एकरचा. ती 3 एकर धर करता येत नाही, सोडता येत नाही. शेतकऱ्याची किती हाल झाले. म्हणून शेतकऱ्याच्या मुलांनी, कास्तकाराच्या मुलांनी आता शेतीमध्ये अवलंबून न राहता आपण थोडंसं व्यावसायिक म्हणजे त्याला पूरक उद्योग करा, काहीतरी वेगळं करा, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होता. त्यामुळे ते मला म्हणायचे की भाऊ तू शेतकरी होऊ नकोस, तू मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे, साहेब झाला पाहिजे, ना आपल्या दारात जिपडं आणलं पाहिजे. जिपडं आणलं पाहिजे. 65 सालची गोष्ट. जुनी मॅट्रिक अवघड होती. आता तुमच्याकडे नापास कोणी होत नाही, त्यावेळेस आमच्याकडे पास कोणी होत नव्हतं. काय आमच्या गावात कोणी मॅट्रिक पास झालं नाही, कधीच नाही झालं. मॅट्रिकला गेलं, नापास झालं की शेतात काम करायचं. तू काय शिकलं? मी नॉन मॅट्रिक पास, म्हणजे मॅट्रिक नापास. नापास सांगायची लाज वाटायची म्हणून ती. आणि मी त्यावेळेस मला 67% मार्क पडले, पण आमच्याकडे तेव्हा इंग्रजी खूप कच्ची होती. आता माहित नाही तिथं. माझं गणित चांगलं होतं. मला 100 पैकी म्हणजे 94 मार्क गणितात होते. सायन्स मध्ये 80-90 होते, पण गणितात 35 होती. या 35ला वर मिळाला किती लागला सर? 67% मार्क पडले. तोपर्यंत मॅट्रिकच्या पुढे काय असतं आम्हाला कधीच माहित नव्हतं. आर्ट्स आहे का, कॉमर्स आहे का, सायन्स, इंजिनिअरिंग. कारण हिमालयाच्या पलीकडे कोणी गेलंय का? नाही. तसंच आमचं होतं तेव्हा. आणि मग आमचे वडील ते मला तर निकाल पाहायला जाऊ दिलं नाही. मी गुरामाग होतो. तिथून आल्यावरती कोणी पॅन्ट मला दिसला, साहेब आमच्या पोरला मार्क आहेत, काय करावं? मग ते अक्कल चालवायची म्हणे सायन्सला जा वगैरे वगैरे. शिक्षणासाठी संभाजीनगरला गेलो, तिथं मी BSc केलं, MSc केलं. गावाकडे होतो तर माझी आजी खूप धार्मिक होती. आमच्या गावात धार्मिक महादेवाचं खूपच मोठं. त्यामुळं मी 5वी पासून ते देवाची प्रार्थना म्हणजे पाणी घालायचो, ओल्या पडतेली सोमवार धरतो, अजूनही धरतो वगैरे. काय तर त्यामुळं की म्हणजे मला तिकडे गेल्यानंतर तोपर्यंत मी साध्या पोथ्या वाचल्या होत्या, त्याच्यात साधा न्यूजपेपर पाहिला नव्हता. तुम्ही फार नशिबाने. पण तिथं गेल्यावर मला लायब्ररी मिळाली, वाचनालय मिळालं. पहिलं पुस्तक माझ्या वाचनात आलं अरुण शेवतेकरांचं हाती ज्यांच्या शून्य होते.
त्याच्यामध्ये झिरोतून हिरो झालेल्यांच्या स्टोरीज होत्या. मी म्हटलं आमचे मी झिरोमध्येच आहे, मला हिरो व्हायचंय. अजून 2 पुस्तकं तुम्ही जरूर वाचा, लॉ ऑफ सक्सेस आणि थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. म्हणजे पुस्तकं वाचले. आंबेडकरांच्या घरामध्ये ते गेल्यानंतर 35,000 पुस्तकं होती. तुमच्या घरात किती लोक, किती मुलांच्या घरी 5 पुस्तकं आहेत? म्हणजे अकॅडमिक सोडून कोणी वरात करेल का? आहेत, ह्या मुलीकडे आहेत काय मुलांना? तुम्ही इथून तुम्हाला एक विनंती करीन मी, काय तुमची माझी परत भेट होईल की नाही मला माहित नाही काय, परंतु तुम्हाला सांगतो की इथून पुढे दिवाळी दसरा लग्न काही आई वडिलांना काही मागू नका, काही मागू नका. मला 1,000-2,000ची पुस्तकं द्या. आणि कुठले पुस्तकं तुमच्या सरांना विचारा की तुमच्या जीवनात यशस्वी नाही, मी सांगेल तुम्हाला ते पुस्तकं तुम्ही आणा, कारण ते पुस्तकच तुमच्या जीवनामध्ये बदल घडतील, बाकी कोणी घडवणार नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून की ते मी तिथं पुस्तकं वाचले. मी 150 पुढच्या 10 वर्षामध्ये कॉलेजला गेल्यावरती पीडी सायन्स होतं, 10 वर्षामध्ये मी 150 सक्सेसफुल पर्सनॅलिटीच्या स्टोरीज सक्सेस वाचल्या नाही, लिहून काढल्या, माझ्या 15 डायऱ्या भरल्या. आणि मी म्हटलं की यांच्यामध्ये काय चांगलं, यांच्यामध्ये काय चांगलं, ते सगळं मला करायचंय. आणि मग माझ्या जीवनात बदल झाला तो. आणि पुढे मी स्टेट बँकेत MSc केलं. LLB करत असताना अगोदर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतो, मला तो पहिला DFO म्हणून कॉल आला, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर. रिटर्न पास झालो, ओरलला नाही झालो. 60 महिन्यांनी परत एक कॉल आला, तो भारतीय स्टेट बँकेमध्ये रोकड अधिकाऱ्याचा कॅश ऑफिसर म्हणून होता तो. ती परीक्षा दिली, 2-3 हजार विद्यार्थी बसले असतील ऑल इंडियातून, 200 जागा होते. आणि आय स्टूड 6th, 6वा आलो आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीला. मग माझं जीवनच बदललं तिथून पुढे. लक्षात आलं? तुमचंही जीवन बदलणार आहे, पण त्यासाठी वाचाल तर वाचाल आणि समृद्ध व्हा. ज्ञान हा यशाचा मूळ मंत्र आहे. काय म्हटलं मी? ज्ञानी बना. काय करा? ज्ञानी बना. आणि ज्ञान म्हणजे काय तुम्हाला सांगा. आताच आपण सरस्वतीची प्रार्थना केली. बरेच लोक आमचे सरस्वतीपेक्षा लक्ष्मीला जास्ती महत्व देतात, लक्ष्मीची प्रार्थना करतात. काय? ही सरस्वती देवी आहे ना, सरस्वती आली की लक्ष्मी आपोआप येते. पण लक्ष्मी आल्यावर सरस्वती येण्याची गॅरंटी नाही. काय म्हणजे हे सरस्वतीने तुम्हाला जे देणार आहे ना, जे ज्ञान मिळेल ना, त्याची चोरी होत नाही, ती कमी होत नाही, भावबंधामध्ये वाटण्या करावं लागत नाही, संपत्तीच्या वाटण्या करावं लागतात ना लक्ष्मीच्या. म्हणून तुम्ही सरस्वतीचे पूजक व्हा. ते एकदा जर तुम्ही ज्ञान घेतलं तर त्याचं डेव्हिडंड समजतो तुम्हाला, म्हणजे त्याचं व्याज ते जन्मभर तुम्हाला मिळत राहील, जन्मभर मिळत राहील. आणि ते घेत राहा. माणूस हा विद्यार्थी फक्त तुम्ही आताच नाही, मी पण विद्यार्थी, मी आताही वाचन करतो, लिखाण करतो. मी आता सध्या म्हणजे ते आर्थिक साक्षरता हाच श्रीमंतीचा मार्ग, त्याच्यावर मी लिहितोय. माझे व्हिडिओ येत आहेत आता सध्या 27 व्हिडिओ येते सगळ्यांसाठी, मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, नोकरदारासाठी. की आपल्याला पैसे खूप मिळतात पण कळत नाही हे पैशाचं करावं काय. आम्ही जुन्या काळी सप्रात राहिलो, आता गावागावामध्ये RCCची बिल्डिंग झाली, पण अजूनही शेतकऱ्यांचे हाल संपत नाही. अजूनही ते कर्जात येतं, आत्महत्या करतायत वगैरे. म्हणून ते कशामुळे आत्महत्या करतायत तर त्या लग्नावरती म्हणजे नको तितका पैसा खर्च केला जातो, कर्ज काढून केला जातो. मुली इथं खूप असल्या, तुम्हाला सांगतो, विनंती करतो, कधीही हुंडा देऊन लग्न करू नका. लक्षात घ्या. फार श्रीमंत मुलगा बघू नका, कर्तृत्वान मुलगा बघा, कर्तृत्वान मुलगा बघा. आजकाल मराठवाड्याचे तुम्ही कोणता तो देऊळ 2 2 पिक्चर आला का, देऊळ 2 का काय, काय म्हणतात तुम्ही? एक जण शेतकरी आत्महत्या का करतात आणि त्यासाठी त्यांनी मार्ग सुचवलेले आहेत. सगळे काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे वगैरे वगैरे सगळं तिथं देऊळ बनते. तर मला त्याच गोष्टीबद्दल सांगायचंय तुम्हाला की मी शिवजयंतीला श्रीगोंदा तालुक्यात गेलो व्याख्यान द्यायला. गावाकडले लोक होते, गावाकडले सगळे कमी शिकलेले असतील, ते शेतकरी होते. मला त्यांना सांगायचं होतं. त्यांना मी सांगितलं, म्हणलं एक बोध म्हणजे म्हणलं आमच्या गावात एक म्हातारा माणूस होता, आर्थिक साक्षरता कशी असते, तो खूप गरीब होता, त्याच्याकडे काही प्रॉपर्टी वगैरे काय नव्हती, त्याला 5 मुलं होते, पण त्याच्याकडे फक्त 5 कोंबड्या होत्या. काय होत्या? 5 कोंबड्या. त्यांनी मुलांना बोलवलं, 5 कोंबड्या दिल्या आणि म्हातारा मेल. आता 5 कोंबड्याचं काय करायचं आहे ते पोरांनी ठरवायचं. पहिला पोरगाला म्हणजे यार म्हाताऱ्याने कधीच खळबूट खाऊ दिलं नाही, आणसुरी कापून खाल्ली. दुसरा म्हणला माझ्या पोरांना पैलवान करायचंय, त्यांना अंडे खाऊ घालायचे, दुसऱ्याने त्यांना अंडे खाऊ घातले. तिसरा म्हणला माझी चूल बंद आहे, कोंबडीला काय करू, जा बाजारात विकून ये. तिसऱ्याने बाजारात जाऊन विकली, पैसे आणले. चौथा म्हटलं की मला हे ठिकजण करतात तसं नाही करायचं, वेगळं करायचंय मला. ते काय करायचं ते म्हणजे त्यांनी ते म्हटलं मला रोज एक अंड विकायचे. काय करायचं? अंड विकायचे, विकले. या चौघांनाही आर्थिक साक्षरता, फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल फ्रीडम हे कळत नव्हतं. त्या 5व्या माणसाने काय केलं, तोही तुमच्यासारखाच होतो. ते म्हणलं मला यांच्यासारखं करायचं नाही. त्यांनी काय केलं, कोंबडी तिला काय फूड सोर्स लागत नाही, उखंड्यावर सोडली की ती चरते. तिने एक अंड दिलं.
अंड दिलं की त्यांनी खाल्लं बिल्लं काय नाही, त्या भिंतीला देवळे असतात, देवळे समजतील तुम्हाला, हा देवळीत ठेवलं, रोज एक अंड घालायला लागली, देवळीत ठेवलं, देवळीत ठेवलं. 21 दिवस झाले की 21 अंडे झालते. त्याने ती कोंबडी उचलली, त्या अंड्यावर बसवली, अंड्यावर बसवली. 21 दिवसानंतर 21 पिल्लं निघाले, निघतात ना पिल्लं निघाले. मग काय झालं, ते पिल्लं वाढायला लागले, उकांड्यावर चढायला लागले काहीतरी वगैरे वगैरे. 60 दिवसानंतर ते पिल्लं मोठे झाले, ते कोंबड्या झाल्या, त्याही अंड द्यायला लागले. मग त्यांनी काय केलं, 1 अधिक 21 22 देवळी केल्या, प्रत्येक देवळीत एक एक अंड ठेवायला लागला, रोज अंड द्यायला लागले 22 कोंबड्या. त्या 21 झाले की परत त्यांनी या कोंबड्या काढल्या, त्याच्यावर बसवल्या, त्याच्यावर बसवल्यावर परत ते 21 दिवसानंतर परत पिल्लं निघाले. हे सायकल सुरू झालं. तुम्हाला समजलं असं मला काय म्हणायचं ते, हे सायकल सुरू झालं. आणि बाय द एंड ऑफ 2 इयर्स, 2 वर्ष संपता संपता त्या मुलाकडं 2000 कोंबड्या, एक पोल्ट्री फार्म, आणि तो उद्योजक झाला होता. आम्ही म्हणतो की आमच्या बापाने काय दिलं, आम्हाला काय दिले, काय द्यायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला 2 हात 2 पाय 2 डोळे दिले, हे कमी नाही कधीच. तूच आहे, तुझा पसंती, तुझा म्हणजे काय, तुझा मार्ग चुकलेस, काही कमी नाही केले. देवाने खूप दिलेलं आहे ते सगळं तिथं. जे मोठे होतात त्यांना काय 4-4 हात 3-3 डोळे असतात का, तुमच्या आमच्यासारखेच असतात ना ते, बरोबर आहे की नाही. मग ते मोठे होतात तर तुम्ही का नाही, तुम्हालाही मोठं होता आलं पाहिजे. तुम्ही आता उद्या आणखी मोठ्या शहरात जाता, आई वडील तुम्हाला पैसे देतील ना, ते तुमचं इन्कम आहे. तुम्हाला बॅलन्स शीट तयार करावं लागेल. बॅलन्स शीट समजते की नाही, म्हणजे ती ताळेबंद कॉमर्स मध्ये गेल्यावर कळेल तुम्हाला, खर्च आणि उत्पन्नाचं काय, अत्यावश्यक गरजा, चैनीच्या गरजा ते वडील पैसे देतील, ते तुमचं उत्पन्न नाही समजायचं, त्यातून खर्च करायचं. तुम्हाला चॉईस आहे काय करायचंय. म्हणजे छोटे छोटे खर्च तुम्ही स्वतः केले पाहिजे. कपड्याला इस्त्री करायची, आम्ही तांब्यात कोळसा टाकून इस्त्री करायचो, कारण आमच्याकडं ते अजित भंडारी माझा क्लासमेट होता काढायला, ते एवढे सगळे चालेल, म्हणजे टेरिकॉटचे कपडे, पॅन्ट आणि आपले खादी असायचे आमची खादी. लाज वाटायची आम्हाला, लाज वाटायची. आमच्याकडे सायकल म्हणजे काय, म्हणजे खूप लाज वाटायची. मग मला काय तर मग आम्ही तांब्यात कोळसा टाकायचो आणि असं रगडू 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 प्रेस करायचो. म्हणजे तुम्हाला समजा जिथे जिथे पैसे वाचवतो तिथे तिथे पैसे वाचवा, आणि पैसे वाचवल्यावर ते पैसे ज्ञानासाठी खर्च करा. चांगले पुस्तकं घ्या. ज्ञानासाठी जर खर्च करताल तो खर्च नसून ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, काय गुंतवणूक आहे. त्याच्यातून गुन्हाकारांनी तुम्हाला मिळणार आहे. सगळं जे मला मिळालं ते तुम्हाला मिळेल का नाही. आर्थिक साक्षरता तुम्हाला समजली का. हे समजल्यावर काय होतं तिथं, की म्हणजे मी तेच केलं. स्टेट बँकेत नोकरी लागली, वडील मला 50 रुपयाला द्यायचे. माझा एक क्लासमेट, आम्ही रूम 15 रुपये भाडं होतं ते, आणि बँकेत मला पहिला पगार 990 रुपये मिळाला. 50 रुपये खर्च करायची अवकात माझी, आणि 900 एवढे पैसेच करायचं काय. मग मी गावाकडं काय ट्रक घेऊन दिली, ट्रॅक्टर घेऊन दिला, पाईपलाईन केली, शेतीसाठी भावासाठी ते गावाकडे होते ना त्यांच्यासाठी करून दिले. आणि पुढं पुढं मग मी म्हणलं की मला करायचं. पण तिथे गेल्यानंतर मला खरं जग कळलं, कारण तिथे मारवाडी, गुजराती, सिंधी हे व्यावसायिक मंडळी आहेत. ती मंडळी कर्ज घेतात, मोठं होत आहे, चला आम्ही गरीबची गरीबच राहतो. मी म्हटलं स्टेट बँकेची नोकरी चांगलीच होती. मी म्हटलं आपल्याला मोठं व्हायचं, मला जग पाहायचं. काय करायचं, 16 वर्षापर्यंत मी जेव्हा गरीब होतो तोपर्यंत ठीक होतो. मग मी एक वाक्य लिहिलं माझ्या खोलीमध्ये, 10 बाय 10च्या खोलीत, गरीब म्हणून जन्माला आलतो कारण ते माझ्या हातात नव्हतं, पण आता गरीब म्हणून मी मरणार नाही कारण ते कर्म माझ्या हातात आहे. काय कर्म माझ्या हातात. आणि मग मी नोकरी करता करता व्यवसाय करायला लागलो. इन्शुरन्सची एजन्सी घेतली, 13 वर्ष नोकरी केली. 92 साली मी नोकरी सोडली. तेव्हा मॅनेजर होतो, मला 11,000 रुपये पगार होता 1992 ला, तेव्हा तुमचा जन्म झाला होता. आणि मग नगरला आलो, व्यवसाय केला, पैसे मिळाले. 16व्या वर्षी 7 किलोमीटरच्या पलीकडे नसणारा एक मुलगा 45व्या वर्षी 45 देश पाहून येतो. किती कोणी तिकीट काढून दिलं असं कोणी देत नाही. काय म्हटलं मी, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून तुम्हाला जर जीवनास यशस्वी व्हायचं असेल तर 21 दिवस रोज संध्याकाळी सकाळी उठल्यानंतर एक वाक्य स्वतःशी बोला. टिळकांचं एक वाक्य नगरचं होतं तेव्हा, काय होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी स्वराज्य मिळविण्याची भाषा होती ना. आता तुम्हाला म्हणायचंय यश यश आणि यश. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच म्हणा. 21 दिवस म्हणा, तुमच्यामध्ये किती बदल होतो बघा. कोणी तुम्हाला गरज नाही काय. हे तुम्ही केलं तर होऊ शकतं. जे माझं झालं, अनेकांचं झालं, तुमचं का होणार नाही. तुमचंही होऊ शकतं. पण इफ यू बिलीव्ह देन यू कॅन. लॉ ऑफ सक्सेस आणि थिंक अँड ग्रो रिच याच्यामध्ये 30 धडे येतं, 16 धडे येतं, 16 सवयी येतात. प्रत्येकाची सुरुवात एका वाक्याने. आपल्याकडे उलट असतं, धडावर सारांश खाली. फॉरेन रायटर सारांश वरती धडा खाली. एक वाक्य, ते वाक्य फार महत्वाचं आहे. यू कॅन डू इट इफ यू बिलीव्ह देन यू कॅन. तुम्ही करूच शकता जर तुम्ही विश्वास ठेवला.
आणि त्यासाठी लागतो ऍटिट्यूड. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर त्याला सक्सेस ट्रायंगल असतो, त्रिकोण असतो. त्रिकोणाला 3 बाजू असतात. पहिलं असतं नॉलेज, दुसरं असतं स्किल आणि तिसरं असतं ऍटिट्यूड. पुढं हे सगळे सिनियर कॉलेज बंद होणार 10-15 वर्षामध्ये. कारण आज काय झालं, MA MSc MCOM वगैरे झालेल्या मुलाला 10,000 कुणी पगार देत नाही. पण तुम्ही ITI करून एखादा कोर्स केला, टेक्निकल स्किल डेव्हलप केलं तर तुम्हाला खूप चांगलं तुमचं करिअर. तेच आता सरकार नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये या मुलांना स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, कौशल्य विकासावर भर देणं गरजेचं आहे. आता इकडे काय झालं की इकडे केजी मध्ये घातला की तो PG मधून बाहेर येतोय. जसं कोंबडी वरून टाकलं की अंड खाली येतं ना, तसं तुम्ही नापास कोणाला करायचं नाही, मारायचं नाही. मग हे पोरं निस्तिक डिग्री घेऊन येत आहेत, तिकडून आले तिकडने अप्लाय करतायत आणि इकडे नो रिप्लाय येतोय. मग फ्रस्ट्रेशन वाटतंय, मग लग्न होत नाही आणि मग ते व्यसनाधीन होत आहेत, आई बापाला मारतायत. चुकीच्या मार्गाने गेलं म्हणून चुकीच्या मार्गावर जाऊ नका. काय म्हटलं मी, स्किल डेव्हलपमेंट करा. नॉलेज, स्किल्स आणि पायाला असतो तो ऍटिट्यूड. ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. एक पुस्तक आहे, जरूर तुम्ही वाचा. 100 रुपयाचं पुस्तक आहे, 100 पानाचं छोटस आहे. ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग बाय जेफ किलर. काय म्हणजे दृष्टिकोन हाच सर्व काही. 3 चॅप्टर येतं, त्याचे 3 गोल्डन स्टेटमेंट सांगतो, ते लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्ही कोणाच्या व्याख्यानाला जायची वेळ आली तर असं आपण लग्नाला जसं खांद्यावर धोतर टाकून बुंदी खायला जातो ना, तसं येत जाऊ नका. काय, पेन वही बरोबर घेत जा. कारण काही नवीन माणसं आले ते काहीतरी सांगतील आपल्यापेक्षा जास्त. मला माहित नाहीये, पण तिशी मी एखादा शब्द लिहून घ्यायचा, घरी गेल्यावर माझ्या शब्दात त्याला एलिमेंट करायचं आणि जिथे जिथे वेळ येईल तिथे उपयोग करायचा. कारण आपण या कारणे ऐकून त्या कारणे. समजा आता विचारलं तुमच्या सरांनी, ते नगरचे कोणतरी आले, ते बाबा काय कीर्तन करायला, प्रवचन करायला, तुम्हाला काय काय सांगतो, काय लय भयानक काय सांग, ते तर माहित नाही आम्हाला. काय फायदा त्याचा? काय म्हटलं मी, त्यासाठी लिखा, 100 बका 1 लिखा. 100 शब्द बडबड करून 1 लिहिणं. म्हणून ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. ते 3 वाक्य सांगतो तुम्हाला, आता लक्षात ठेवा. म्हणजे सर विचारतील तुम्हाला हे 3 गोल्डन स्टेटमेंट काय. पहिलं वाक्य, सक्सेस बिगिन्स इन हेड, सो थिंक राईट. यशाची सुरुवात शरीराच्या इकडे तिकडे भागातून होत नाही, पायातून, डोक्यातून, इकडून तिकडून नाही. कुठून होती? सक्सेस बिगिन्स इन हेड. यशाची सुरुवात मस्तकातून होते. सो थिंक राईट, योग्य विचार करा. दुसरं वाक्य काय, युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा तुमचं चरित्र आणि चारित्र्य ठरवित असतो. म्हणून तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा वजनदार, पॉवरफुल आणि खराखुरा नीती नियम आणि सिद्धांताने काम केलं यश मिळतं. 2 नंबरचं काम करायचं नाही, 2 नंबरने वागायचं नाही. त्यामुळे काय म्हटलं मी की युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमचे शब्द तुमचं चरित्र आणि चारित्र्य ठरवतात. आणि तिसरं महत्वाचं वाक्य, युअर ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट, सो ऍक्ट पर्पजफुली. तुमची प्रत्येक कृती तुम्हाला यश किंवा अपयश देत असते. काय देते? आता तुम्ही इथं बसले तर तुमचं लक्ष जर बाहेर असेल तर पालथ्या गडावर पडत का नाही पाणी? जे व्हायचं ते होईल. आता सांगितलं तर ऐकावं आपण, त्यातलं आपल्या फायद्याचं काय. हे 3 वाक्य, 3 गोल्डन स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही जीवनात नक्की यशस्वी होताल आणि होताल. पण त्यासाठी तुम्हाला राग यायला पाहिजे तुमचा. कोणाचा राग यायला पाहिजे? तुमचा. आपल्याला राग कोणाचा येतो? दुसऱ्याचा. 5 मिनिटात आपला निरोप येत आहे, मला माहिती तिकडून फोनवर फोन चालले बरं का, 5 मिनिटात संपवतो बरं का. तर राग का येत नाही आपल्याला? आपल्याला दुसऱ्याचा राग येतो. मला जेव्हा मी इथपर्यंत का आलो, एक उदाहरण सांगणार आहे फक्त. काय म्हणजे, एक आई वडिलांना विसरायचं नाही हे एक उदाहरण. आणि दुसरं म्हणजे राग आल्यावर काय होतं. मी लॉ करत होतो आणि मी परीक्षा दिली स्टेट बँकेची मुंबईला देऊन आणि पास झालो. भाड्याचं घर खाली कर म्हणून मी गावाकडला पत्ता दिला. काय गावाकडला पत्ता दिला. मग ते पास झाल्याचं सिलेक्शन लेटर केलं. ते आमच्या गावाचं नाव मुक्काम मांडवा, पोस्ट बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा. ते गेलं पोस्ट. कधी गेलं? 79 साली. तो पोस्टमन 4थी नापास होता, लंगडा होता. काय होता? ते हातात पत्र द्यायचा. 5 पैशाला पत्र होतं, 15 पैशाला का 10 पैशाला अंतर्देशी काढ. आणि रजिस्ट्री आली की तो निरोप द्यायचा, फलाने म्हणून तुमची रजिस्ट्री सोडून घेऊन जा. त्यांनी निरोप दिले पण तो निरोप आमच्या वाटेला मिळाला नाही. शेवटी वैतागून 7व्या दिवशी आता द्यावा लागला, नाही तर परत पाठवावं लागलं. ते लंगडत आमच्या शेतात गेला. आमचे वडील काम करत होते. बाबूराव पाटील इंडिया आले. काव साहेब? काव म्हणजे तुम्हाला इतके निरोप पाठवलं कळालं नाही तुम्हाला? नाही, निरोप मिळाला नाही. तिथे निरोप मिळाला असता तो बिगी आला असतो. काय पण ठीक आहे. काय ही इंडिया बँकेची रजिस्ट्री आहे. इंडिया बँकेची, कारण त्या लोकांना स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद म्हणता येत नाही. काय इंडिया बँकेची नोटीस रजिस्ट्री. ते म्हणजे काय हे नवनाथ कोण आहे? आमचा पोरगा आहे तिकडे औरंगाबादला शिकतो. त्यांनी काहीतरी गडबड घोटाळा केला म्हणून बँकेची जप्तीची नोटीस दिसती बुवा. काय
म्हणजे आमचा पोरगा तसा नाही राहू नाही, ते अंगठा त्याला सोडून घेते आणि अंगठा त्याला सोडून घेतली, त्यांना कुठं झोप येते. सकाळी उठली, सायकल घेतली, दामटीत बँकेच्या दारात आष्टीला त्या 9:30ला गेले, वॉचमॅनने हाकलून दिलं. गरीबाला इज्जत असते का? उठा, 10:30 बँक उघडची. 10:30 वाजता गेले मॅनेजर पुढं, राम राम साहेब, राम राम. वाकून राम. का हो बाबा? साहेब आम्ही पाटील माणसे, इज्जतदार माणसे, तुमची पहिला पै चुकती करू पण जप्ती आणू नका. ते मॅनेजर गडबडले, ते म्हणजे कशाची जप्ती का? कोपरीच्या खिशामध्ये सिल्वर पाकिट होतं, ते काढलं, त्यांच्या हातात दिलं, फोडलं, त्यांनी पाहिलं, वाचलं. ते म्हणजे हा नवनाथ कोण आहे? साहेब त्यांनीच तर काशी केली. म्हणजे त्यांनी काशी केली, काय केलं? त्यांनी कर्ज काढलं म्हणून तुम्ही आम्हाला नोटीस पाठवली का? त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं ही जप्तीची नोटीस? ते पोस्टमन साहेब नाहीत का? साहेब चौथी नापासवाले. हा म्हणे बाबा ही जप्तीची नोटीस बिटीस नाहीये. मग काय म्हणे? तुमच्या मुलाला नोकरी लागली, तुमचा मुलगा साहेब झाला, तरी कुठं? याच बँकेत साहेब. किती आनंद झाला त्यांना, किती आनंद झाला त्यांना. बाहेर गेले, साखर का गुळ घेतला, साहेबाच्या हातात टेकवला, सायकल दामटीत घरी गेले. महादेवाला पहिले काय ठेवलं तिथे देवा देव पावला. आमच्या घरी गेले, आमच्या आईला सांगितलं म्हणे अरे आपल्या नानाला नोकरी लागली. मला नाना म्हणे नोकरी लागली, औरंगाबादला मला जावं लागते. ते म्हणे थांबा थांबा, लेकरू हाताने स्वयंपाक करते, गोळाचे धपाटे करते. त्यांनी धपाटे काय केले, तिथून निघायला उशीर झाला, 4 वाजता निघाले. तिथून कड्याला बैलगाडी आली, बैलगाडी गेली परत, तिथून कड्यावर बसले, नगरला गेले. नगरहून औरंगाबादला 7 रुपये 20 पैसे तिकीट होते, 5-6 तास लागायचे. रात्री 12:30 वाजता ते बस स्टँड उतरले. 12:30. 40 किलोचं ज्वारीचं, मी हाताने स्वयंपाक करायचो ना, 40 किलो ज्वारी आणली होती. तेव्हा तांगे होते. दुपारी 4 आणि 8 जायचं, माझे 4 किलोमीटर खोली होती. ते तांगेवाला भाऊ इकडे इकडे त्या अजबनगर मध्ये किती इज्जत, तेव्हा 8 आली. आज काय करतो मी? दिवसा 4 आनेच जातो. नाही रुपया लागेल म्हणे, रुपया. मी दिवसा 4 आनेच जातो, आता रात्री 8 आने घे. खूप घासाघासी केली पण ती काही ऐका ना. ते म्हणे मला काही रुपया द्यायला परवडत नाही 8 आण्याला. तू उचलू लागतो का? त्यांनी उचलू लागलं. माझ्या वडिलांनी 40 किलोचं वजन डोक्यावर घेतलं आणि चालत चालत 12-12:30 निघाले आणि 1:30-2 वाजता माझ्या त्या खोलीवर आले. मी लॉ करत होतो, दुसरा अभ्यास करत होतो. कडी वाजवली, कडी वाजली, मी अभ्यास उठलो, पाहिलं तर माझे वडील. म्हणलं दादा तुम्ही? ते म्हणले माझं मानकाड मोडलं, हे गठोडं उतरू लागा. मग सांगतो, गठोडं उतरला. ते उतरलं खाली, तांब्याचं तांब्या भरून, ज्या ग्लास कसं आमच्या जर्मनचा तांब्या भरून दिला, घटा पाणी पिलं आणि ते शांत होते, सिरियस होते. म्हणलं दादा काही प्रॉब्लेम? त्यांचे डोळे भरून आलते. मला वाटलं माझ्या आजोबा आजारी राहायचे, तेव्हा काही फोन बिन काहीच नव्हतं, ते काहीतरी घडलं दिसतंय. म्हणलं दादा काय झालं, काय झालं? ते काय बोलणार. मग कंठ दाखवून आलं. ते म्हणले नाना लय चांगलं झालं, आपल्या कुटुंबाचं पांग फिटलं वगैरे वगैरे झालं. म्हणलं पांग फिटलं म्हणजे काय? म्हणजे तुला नोकरी लागली, तू साहेब झाला वगैरे वगैरे. ते पत्र माझं केलं, मी वाचलं, तिथंच जॉईन व्हायचं. म्हटलं मग तुम्ही इतक्या रात्री कशाला आले, उद्या का नाही आले? मग त्यांनी सगळी कहाणी सांगितली की साहेब काय म्हटले वगैरे वगैरे, कुठे जायचे काय. आणि मी जेव्हा आलो घरी तेव्हा तुझी आई म्हणली अहो तुम्ही चाललात, तुम्हाला रात्र होईल, जायला रात्र होईल, जा निमिरात होणार आहे म्हणे. पण पाठ आपल्या नानाला उठवा, तुम्ही तोंड हात पाय धुवा, त्याला आंघोळ कर म्हणाव आणि तांबडं फुटायच्या बँकेच्या दारात जाऊन आपला नंबर लावा. तांबडं फुटता. म्हटलं कशाला? ते म्हटले की समजा एवढं करून अभ्यास करून पास झालाय आणि तेवढ्यात दुसरं पोरग कुणी गेलं आणि आपल्या नानाची नोकरी केली तर? मग मात्र माझा पान फुटला, मी रडायला. असे आई असे वडील प्रेम करणारे म्हणजे माझेच नाही, तुमचे सुद्धा आई वडील तसेच आहेत. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे त्यांच्या भावना. आणि म्हणून त्यांच्या भावने खातर मी गेल्या 8 वर्षापासून नगरला रोज दुपारी येणाऱ्या लोकांना फुकट जीव घालतोय. तिथं ग्राम म्हणजे हॉस्पिटलमध्ये, तिथं आमचं हॉस्पिटल आहे, अन्नछत्र चालवतो. संध्याकाळी 25 रुपयात असतं, सकाळी 5 रुपयाच्या 10 रुपयात नाश्ता असतो. कोविडच्या काळामध्ये आमचं हॉटेल नगरमधलं सगळ्यात मोठं आहे, 58 लाख रुपयांनी तोट्यात होतं. पण त्या काळामध्ये मी, माझे आजोबा सांगायचे 1919 साली कॉलरा प्लेग पटकीची साथ आलती, तेव्हा गावाचे गाव उद्ध्वस्त झालते. तसेच दिवस होते कोरोनामध्ये, कोविडमध्ये तिथं. आणि म्हणून हे वेळ आपण जगतून का नाही माहित नाही. आणि म्हणून मी मुलांना सांगितलं काय हरकत नाही, आपल्याला सुरू करायचंय. व्हॉट्सअपवर कळवलं 9 किलोमीटर मध्ये ज्यांना कोणाला जेवण पाहिजे, डबा पाहिजे, तुम्ही फक्त नाव आणि पत्ता सांगा, किती डबे आमचे लोक तुमच्यापर्यंत येतील. 9-10 महिन्यामध्ये 54,000 डबे फुकट वाटले. 27 लाख रुपये माझ्या खिशातून खर्च केले. कारण मला ती जाण आहे, गरिबाची जाण आहे, म्हणून ते केलं. माझं MP धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन आहे. मी इतके कष्ट केलेले आहेत, रुपयाची किंमत आहे म्हणून मला जाणे. तिथं मी माझ्या फाउंडेशनला 1 करोड रुपये डोनेशन दिले. आणि त्यामधनं मला या ग्रामीण भागात म्हणजे युवक जे गरीब हुशार आणि होतकुरी आहेत
त्यांच्यासाठी मला 1000 मुलं दत्तक घ्यायचे आणि त्यांना उद्योजक बनवायचे, त्यांच्यासाठी स्कॉलरशिप द्यायची. पण म्हणजे जिथं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, ITI कॉलेज, जिथं मॅनेजमेंट कोटा नसतो, तिथं टॅलेंटेड मुलं येतं, गरीब येतं, हुशार येतं, 10वीच्या पुढच्या मुलांना जिथे जिथे जमल तसं मला करतोय मी. आतापर्यंत 340 झाले, 1000 होतील का नाही माहित नाही, कारण आता मी 70 वर्षाचा आहे. एका दिवशी तुम्हाला बातमी येईल, ते आपल्याकडे आलते बाबा, ते गेले. लाईफ इज ए फुल ऑफ अनसर्टनिटी. पाण्याचा बुडबुडा आज आणि उद्या नाही, जोपर्यंत होईल जोपर्यंत जगायचं. आजचा दिवस दिला ना देवानी, तो आपल्याला चांगला जीवन जगायचंय. असाच निर्णय जर केला तर माणूस जीवन सुखी आणि समाधानी होऊ शकतो. मी कुठलाही व्यवसाय करत नाही, बिझनेस करत नाही. मला ही पुढची पिढी ही स्वावलंबी आणि संस्कारी घडवायची. संस्कारी स्वावलंबी फक्त नाही, एका दारूचा धंदा करायला, मटका करायला स्वावलंबी होईल, पण संस्कारी होईल का? समाज बिघडून जाईल तिथं. आणि म्हणून स्वावलंबी आणि संस्कारी पिढी घडवायची असेल तर त्यासाठी हे करावं लागेल. आणि म्हणून तुमच्यासाठी हे पुस्तक मी म्हटलं ना, ते तुम्ही फक्त म्हणजे NB धुमाळ काय याच्यामध्ये इन्स्टावरती मी जरा अडाणी, थोडं जरा समजून घ्या, मला ते नवीन कळत नाही डिजिटल वगैरे ते, तर ते म्हणजे इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वर फॉलो करा. आणि युट्यूब वरती मोठमोठे हे जे मी बोलतोय ना, हे सगळं त्यातलंच आहे, वेगळं काही नाहीये. मी अनेक वर्षापासून जे करतोय त्यातलं थोडं थोडं सांगतोय. तुम्हाला डिटेल ऐकायचं असेल, डिटेल पाहायचं असेल आणि डिटेल मोठं जर व्हायचं असेल तिथं, तर त्यासाठी तुम्ही याला फॉलो करून ते ऐका. आर्थिक साक्षरता काय, शेतकऱ्यासाठी, नोकरदारासाठी, गरिबासाठी, श्रीमंतासाठी, सगळ्यांसाठी आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून करायला तुम्ही सुरुवात केली तर जीवनात तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. पण त्यासाठी मी म्हणलं तुम्हाला फक्त राग आला पाहिजे. आणि म्हणून इतरांचा राग न येता स्वतःचा राग आणा आणि म्हणजे कष्ट करा. म्हणजे असं म्हणतात, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. का बरोबर आहे का नाही? बीज बोए बबूल का आम का फल कहां से आए. बीज म्हणजे तुमचे विचार, तुमचे थॉट आहेत. म्हणून चांगल्या विचाराने चांगलं कार्य केलं तर फळ निश्चित मिळतं तिथं. आणि म्हणून असं म्हणतात की जीवन म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे ते. आणि करण्यासाठी तुम्हाला कि स्वतःला मजबूत करायचं, इतरांना दोष द्यायचं नाही. असं म्हणतात की खुदा ने भी आज तक उस कौम की हालत नहीं बदली. खुदा ने भी आज तक उस कौम की हालत नहीं बदली जिसे खुद ख्याल ना हो अपनी हालत बदलणे. ज्याला स्वतःला बदला वाटत नाही त्याला मीच काय, हेच काय, पण परमेश्वर सुद्धा बदलू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी काय करा, खुद ही को कर बुलंद इतना. स्वतःला इतकं मजबूत करा की खुद ही को कर बुलंद इतना की खुद खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. बोल भक्ता तुला काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे, फक्त यश पाहिजे. ते यश तुम्हाला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त म्हणजे जब तक न पडे हातोडी की मार, जब तक न पडे हातोडी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय देवालाही देव पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय मिळत नाही. म्हणून तुम्हाला हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क करायचे, दोन्ही करायचे. स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क दोन्ही करायचे. आणि त्यामधनं तुम्हाला जीवनामध्ये पुढे जायचंय, यशस्वी व्हायचंय. मला जे यश मिळालं, यांना जे यश मिळालं, कोणाचं तरी आदर्शाने, कोणाच तरी प्रेरणा म्हणून आजपासून म्हणजे किती 65 वर्षापूर्वी यांच्या वडिलांनी इथे एक बीज लावलं होतं ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज बोये बबुल का आम का फल कहां से आए. शुद्ध बीजाने जनता वस्तीने सुरू केलं. त्याच्यानंतर त्याचं शाळा सुरू झाली, आता कॉलेज सुरू झाले. आजूबाजूच्या मुलांना तुम्हाला चांगलं शिक्षण मिळतंय. हे शिक्षण मिळतंय हे कोणाला तरी दिसलं होतं ना, कोणीतरी पुढे चालायला पाहिजे की नाही. आता तुमची जबाबदारी आलेली. यांनी केलं, आम्ही केलं, आता तुम्हाला पुढे यायचंय. आणि समाजासाठी एक आदर्श. पहिल्यांदा तुम्ही समृद्ध झाले की तुमचं घर होईल, तुमचं कुटुंब होईल, तुमचं गाव होईल. काय होईल? गाव होईल, तालुका होईल, जिल्हा होईल, राज्य होईल आणि देश होईल. आणि आपला देश नंबर 1 व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.